तर खाते वाटपानंतर आता पालकमंत्रीपदावरून मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे। ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याला पालकमंत्रीपद देण्याचा महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। एका जिल्ह्यासाठी 2-3 मंत्री हे पालकमंत्रीपदाचे दावेदार असणार आहेत। मुंबई, रायगड, बीडमध्ये एकाहून अधिक दावेदार बघायला मिळतात, तर नाशिक, सातारा, संभाजीनगरमध्ये दावेदारांची संख्या एकाहून अधिक आहे आणि अनेक इच्छुकांमुळे महायुतीत पुन्हा एकदा ताण वाढतोय। पालकमंत्रीपदाचं वाटप करताना मुख्यमंत्र्यांची सुद्धा कसरत होणार आहे, त्यामुळे पालकमंत्रीपदासाठी फॉर्म्युला ठरल्याचं समजतंय। ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा या सगळ्यावर नजर टाकूया। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे संजय शिरसाट आणि भाजपचे अतुल सावे या दोघांमध्ये रस्सीखेच आहे। पालकमंत्री नेमकं कोण होणार हा सवाल। तर पुण्यात 4 जण इच्छुक अर्थात अजित पवार आहेत, दत्तात्रय भरणे, चंद्रकांत पाटील आणि माधुरी मिसाळ पालकमंत्रीपदासाठी इच्छुक असे हे 4 जण। तर साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसले, शंभूराज देसाई, जयकुमार गोरे आणि मकरंद पाटील साताऱ्याच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक। नाशकात दादा भुसे, नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे। रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक। ठाण्यात एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक आणि गणेश नाईक यापैकी एक जण पालकमंत्रीपद भूषवू शकतात।